शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश अनुदानात करण्यात आलेल्या कपातीविरोधात जिल्हाधिकारी परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार अर्धनग्न आंदोलन केले। दरवर्षी विद्यार्थ्यांना 300 रुपयांचे गणवेश अनुदान दिले जात असताना यावर्षी ते कमी करून 240 रुपये करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। 240 रुपयात दर्जेदार गणवेश मिळणे अशक्य असल्याचे सांगत मनसेने शिक्षण अधिकाऱ्यामार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर केले। विद्यार्थ्यांच्या हक्काचा अनुदान कपात सहन केले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाला 7 दिवसाची मुदत देण्यात आली असून त्यानंतरही निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे। शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून आज शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। त्यांना 7 दिवसाची वेळ दिलेली आहे। 7 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही स्पष्टपणे पोलीस प्रशासनासमोर शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे की 7 दिवसात मागण्या न झाल्यास पूर्ण शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाचा एकही का साबूत राहणार नाही असं ठाकपणे आज महाराष्ट्र समितीवर मी सांगितलेलं आहे। पुढे काय भूमिका घेणार आहे तुम्ही? उदाहरण सुद्धा दिले, पांढरे कपडे घालून येणाऱ्या मंत्र्यांना दादा भुसेंना जे पैसे पाठवले ते त्यांच्या पांढऱ्या कपड्याला नीड देण्यासाठी पाठवलेत। आमच्या अंगावर कपडा नसेल तरी आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या कपड्याला इस्त्री व्हावीत म्हणून ते भिकेचे पैसे आज आम्ही शिक्षण मंत्र्यांना शिक्षण अधिकाऱ्या माध्यमातून पाठवलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे शासनाने गणेश अनुदान वाटपात 300 रुपये द्यायचे। यावर्षी महागाई कपातीच्या नावाखाली 20% चपात काढलेली आहे। 240 रुपयात तो ड्रेस येऊ शकत नाही। शासनाच्या आम्ही अनेक शिक्षकांशी चर्चा केलेली आहे आणि आज अशा वेळेस तोंडावर 29 तारखेला तो निर्णय येतो आणि आमच्या विद्यार्थ्यांची जी खूप सट्टा मांडली 240 रुपये ड्रेस घेण्याची ती अतिशोभनीय आहे। या शिक्षण मंत्र्याला लाज वाटावी म्हणून आज आम्ही आंदोलन करतो। मागण्या मान्य नाही झाल्या तर या शिक्षण विभागाचा एकही काळ जागेवर राहणार नाही। 7 दिवसानंतर आमचे आंदोलन तुम्हाला तीव्र दिसेल। ब्युरो रिपोर्ट NTV 24।